आहात तुम्ही सगळे? मी अत्यंत आनंदात आहे, कारण क्रिकेट पत्रकार म्हणून क्रिकेटच्या मैदानावरती कसोटी सामना खास करून कव्हर करत असताना जे काही खेळाचे रंग बघायला मिळतात, आपण लावलेले अंदाज हे अक्षरशः फुगा फुटलेल्या हवेत जसं उडून जातात तसं उडून जाताना दिसतात। त्यावेळेला आनंद होतो, आपला अंदाज चुकल्याचा सुद्धा आनंद होतो। रांची कसोटी सामन्याचा तिसरा दिवस हा असाच राहिलेला आहे, त्यामुळे त्याचा अहवाल मी तुमच्यासमोर सादर करतो। कुठेही जाऊ नका, तुम्ही बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। गंमत काय असते बघा, दुसऱ्या दिवशीचा खेळ जेव्हा चालू होत होता तेव्हा भारतीय संघाच्या मनामध्ये विचार होता, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विचार होता, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विचार होता की इंग्लंडचे उरलेले 3 बॅट्समन लवकर कसे आऊट काढणार। तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना आपले 7 आऊट झालेले होते, लगेच राहाड्याची दुसरी बाजू आली की आपले उरलेले 3 बॅट्समन किती काळ तग धरणार। कमाल झाली, आज खरोखर कमाल झाली। या विकेटमध्ये सुद्धा काहीतरी गंमत आहे। सकाळच्या पहिल्या 2 तासामध्ये तिन्ही दिवसाच्या खेळामध्ये वाटलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं घडलेलं आहे। पहिल्या दिवशी वाटलेलं होतं की हे विकेट बॅटिंगला चांगली आहे, बॅटिंग फर्स्ट, हे फार मोठा ॲडव्हान्टेज इंग्लंडला मिळणार आहे। लंचला 5 आऊट झालेले होते इंग्लंडचे। दुसऱ्या दिवशीच्या खेळाला आपण इंग्लंडला लवकर आऊट काढू वाटत होतं। रॉबिन्सननी कडक बॅटिंग केली, जो रूट बघत राहिला आणि इंग्लंड संघाने सरशी मारली होती। तिसऱ्या दिवशी भारतीय संघ अडचणीत येईल वाटलं होतं, तर जुरेल आणि कुलदीप यादवनी अप्रतिम बॅटिंग केली, प्रगल्भ बॅटिंग केली। त्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या अपेक्षेपेक्षा खूप छान पद्धतीने वाढली आणि त्यामुळे भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करायला एक मस्त संधी ही जुरेलनी निर्माण करून दिली। पहिल्यांदा मला कुलदीप यादवचं कौतुक करायचं आहे, त्याचं कारण या पठ्ठ्यानी गेल्या 2 सामन्यामध्ये नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आला आणि आपल्याला सुद्धा बॅटिंग येते हे दाखवून देण्या इतपत छान बॅटिंग केलेली होती। लक्ष होतं जुरेलकडे, जुरेलबद्दल खूप ऐकलेलं आहे आणि त्या जुरेलबद्दल ऐकत असताना असं कळलं होतं की हा कमी बोलणारा, शांत विचारी असा हा क्रिकेटर आहे आणि त्याचबरोबर योग्य वेळेला योग्य कामगिरी करायचं जे काही बाळकडू आहे ते त्याला वडिलांकडनं मिळालं आहे, कारण त्याचे वडील कारगिल युद्धामध्ये युद्ध लढलेले सैनिक आहेत। त्यामुळे हे जे बालपणीचं स्वप्न होतं त्यांचं की आपल्या घरातल्या एकानी भारतासाठी खेळावं, ते स्वप्न गेल्या सामन्यामध्ये साकारलं गेलं जेव्हा जुरेलला पदार्पणाची संधी मिळाली। परंतु हे जे सगळं असतं ह्याच्यामध्ये प्रचंड दडपणाखाली तुम्हाला खेळ करायला लागतो। जुरेलला मी तेच विचारलं आज पत्रकार परिषदेमध्ये की भारतासाठी खेळणं, स्वप्न साकारणं वगैरे सगळं ठीक आहे, पण जेव्हा सिच्युएशन अशी येते त्यावेळेला दडपणाखाली तिसरा मजला शांत ठेवून खेळणं याला सर्वात महत्त्व असतं। तो म्हणाला तिसऱ्या मजल्याला शांत ठेवणं याच्यामध्ये यश आहे, त्याचं कारण दडपण हे आहेच। इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला तुम्ही गेला की दडपण हे आहेच। ते दडपणामध्ये तुम्ही जर का शांत डोकं ठेवलं तर तुमचे विचार योग्य दिशेला जातात, तुम्ही कमीत कमी चुका करतात। जुरेलनी आणि कुलदीप यादवनी बॉल खाली राहतोय बॉलर्सचा हे लक्षात घेऊन स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे पुल, स्वीप, स्क्वेअर कट, लेट कट ह्याच्या मागं ते पडले नाहीत, समोर समोर खेळत राहिले। जुरेलच्या बॅटमधनं जो आवाज येतो, सुंदर आवाज येत होता, तो टकाटक समोर खेळत होता आणि त्याचबरोबर त्यांनी बाउंड्रीज फक्त 6 मारल्या, सिक्सर मात्र 4 मारल्या त्या एकदम क्लीन सिक्सर, जाता इतकी नाही अशी शक्यता नव्हती। कुलदीपनी त्याला मस्त साथ दिली। अहो, त्यांच्या 76 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ जो खाली गेलेला होता तो बरोबर हलकेच वर आला। इतकंच नाही तर जुरेलनी नंतर तळामध्ये सुद्धा अजिबात धीर सोडला नाही, जबाबदारी स्वतःकडे घेतली। पहिल्या 4 बॉलमध्ये तो मोठे फटके खेळायचा, शेवटच्या 2 बॉलमध्ये 1 रन घ्यायचा, स्ट्राईक रोटेट करायचा, जबाबदारी पार पाडायचा। त्यामुळे आकाशदीप बरोबर सुद्धा त्यांनी 40 धावांची भागीदारी केली। भारतीय संघाचा धावफलक 300च्या पुढं गेला, मोठं टेन्शन कमी झालं, कारण जी आघाडी होती ती 50 धावांच्या आत आलेली होती। जुरेलचं शतक 10 धावांनी हुकलं, सगळ्यांना हळहळायला झालं, कारण अप्रतिम बॅटिंग त्यांनी केलेली होती। अर्ध काम झालेलं होतं, आघाडी आटोक्यात ठेवणं हे अर्ध काम झालं होतं, जे खूप अवघड होतं मान्य आहे। परंतु आता पुढचं मोठं काम होतं की इंग्लंड संघाला दुसऱ्या डावामध्ये रोखणं गरजेचं होतं, कारण या विकेटवरती 200च्या पुढच्या प्रत्येक धावा या तुम्हाला त्रास देणार हे सगळ्यांना माहिती होतं। आज रोहित शर्मानी भन्नाट कॅप्टनशिप केली,
फील्ड अरेंजमेंट म्हणा, बॉलिंग चेंजेस म्हणा, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आज त्याचं भन्नाट डोकं दिसून आलं। त्याचं कारण आज त्यांनी बॉलिंगची सुरुवात ही अश्विननी केली, दुसऱ्या बाजूनी जडेजानी केली, म्हणजे समोरच्या टीमला विचार करायला संधीच दिली नाही, दडपणाच्या ओझ्याखाली त्यांना ठेवलं। आणि त्याचा परिणाम असा झाला की अश्विनची एक गोष्ट मी बघितलेली आहे, या पठ्ठ्याला ज्या वेळी बॉलिंग चालू केल्यानंतर पहिल्या स्पेलमध्ये लवकर विकेट मिळते, हा बॉलर वेगळा दिसायला लागतो। ही गोष्ट मी अनिल कुंबळेच्या बाबतीत सुद्धा बघितलेली होती। आज त्याला सुरुवातीला यश मिळालं, कारण बेन डकेटला एकदम त्यांनी मामा बनवलं। त्याच्यावर तो थांबला नाही, त्यांनी पोपला पहिल्या बॉलवरती आऊट काढलं। त्यावेळेला सुनील गावस्कर सर बाय शेजारी बसले होते आणि ते म्हणत होते, अरे पोपला डीप फील्ड कशाला लावता, पुढे आणा, पेअर आहे पेअर। मी म्हटलं पेअर, अरे पहिल्या इनिंगमध्ये तो 0वर आऊट झाला आहे, दुसऱ्या इनिंगमध्ये आऊट झाला तर त्याला किंग पेअर मिळेल। आणि झालं खरोखर तसंच। अश्विननी तो बॉल इतका सुंदर टाकला, हवेमध्ये तो बॉल आत आला आणि नंतर त्यांनी लाईन पकडली, तो टर्न झाला नाही, ज्याला दुसरा म्हणता येईल, फ्लोटर म्हणता येईल, जे काय होतं ते, आणि पोप हा टर्न करता खेळला आणि तो LBW झाला 0वरती, किंग पेअर। आणि तुम्हाला त्याच्यानंतर सांगतो, रूटचा LBW जो होता तो मात्र थोडासा शंकास्पद होता, कारण अश्विनने टाकलेला तो बॉल पुढं पडला, माती थोडीशी उडाली, थोडासा बॉल वळाला। बॉल पुढे पडलेला होता ही मी मान्य करतो, पण तरीही तो लेग स्टंपला लागेल, क्लीन लागेल असं मला वाटत नव्हतं, आणि तसं झालं। कारण थर्ड अंपायरच्या डिसिजननी कमाल करून दाखवली, ज्याच्यावरती टीका होणार आहे, जी गोष्ट मलाही थोडीशी खटकते। तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा। जो रूट आऊट झाल्यानंतर भारतीय संघाच्या शेपट्या जरा वर झाल्या, कारण पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी भारतीय बॉलर्सचा काय छळ केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे। झॅक क्रॉली नेहमीप्रमाणे टकाटक बॅटिंग करत होता। हा उंचापुरा बॅट्समन, पाय पुढं टाकतो, जे ड्राईव्ज मारतो ना, त्याच्यामध्ये ताकद असते आणि त्याच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती कधी दिसत नाही, मारायचे ते बॉल सणकावून तो मारतो। त्यामुळे तो ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता ती बघून एक सेकंद असं वाटलं की बापरे, हा धोकादायक बॅट्समन आहे, कारण जॉनी बेस्टो त्याला येऊन मिळालेला होता, तोही टकाटक बाउंड्रीज मारायला लागलेला होता। झॅक क्रॉलीला आऊट काढण्यासाठी रोहित शर्मानी शक्कल लढवली, अश्विनच्या जागी त्यांनी कुलदीप यादवला आणलं, कुलदीप यादवनी एवढा भस्कन बॉल वळवला। गंमत कशी आहे बघा, अश्विन असं टाकतो, जडेजा अशी टाकतो, आणि कुलदीप असाही टाकतो आणि अशीही टाकतो, म्हणजे गुगली ज्याला म्हणतात तसाही टाकतो। कुलदीपनी झॅक क्रॉलीला टाकलेला बॉल एवढा मस्त वळवला, झॅक क्रॉली बोल्ड झाला, तरीही काम अर्धवट होतं, कारण बेन स्टोक्स आणि जॉनी बेस्टो हे धोकादायक बॅट्समन आहेत। जर त्यांनी जम बसवला तर ते मोठ्या धावा पटापट करू शकतात, परंतु कुलदीप यादवच्या स्पिनचा अंदाज लागणं हे कठीण आहे। त्याचं कारण तो कधी गुगली टाकेल आणि कधी लेग स्पिन वळवेल याचा अंदाज लागणं खूप अवघड आहे, कारण त्याच्या हाताकडे सतत बघितल्यानंतर ते कळत नाही। बेन स्टोक्सला आऊट काढत असताना तोच अंदाज बेन स्टोक्सचा कुलदीपच्या बाबतीत चुकलेला आपल्याला दिसला, आणि जेव्हा चहापानानंतर जॉनी बेस्टो अगदी पहिल्या ओव्हरमध्ये जडेजाला आऊट झाला, त्यावेळेला मी म्हणलं येस, कारण आता प्रमुख बॅट्समन आऊट झालेले आहेत। बेन फोक्स जो आहे तो किल्ला लढवायचा प्रयत्न करेल, पण आता इंग्लंडचा डाव आटोक्यात राखला जाऊ शकतो, कारण दडपणाखाली या विकेटवर भारतीय स्पिनर्सला खेळणं हे तळातल्या बॅट्समनला अवघड जाणार होतं, ही उघड गोष्टी होती। बेन फोक्सनी थोडा काळ किल्ला लढवला, पण अश्विननी नंतर दुसऱ्या स्पेलमध्ये येत असताना जी काही बेन फोक्सची लढवय्या खेळी होती त्यालासुद्धा एकदम काय म्हणतात त्याला आटोक्यात आणलं। एकदा त्यांनी कॉट अँड बोल्ड करून टाकलं बेन फोक्सला, आणि पाठोपाठ त्याने अँडरसनला आऊट काढून डाव संपवला। 145 धावांमध्ये डाव संपवला। याला महत्त्व असं आहे की भारताला चौथ्या डावामध्ये विजयासाठी 192 धावा, म्हणजे 200पेक्षा कमी धावा करायला लागणार आहेत। या धावा सोप्या नाहीत। आपल्याला माहिती आहे हे विकेट असं विचित्र आहे की इथं क्षणाक्षणाला अक्षरशः रंग बदलतोय सामन्याचा, परंतु त्याच्या 192पेक्षा 40 धावा झालेल्या आहेत। रोहित शर्मा आणि जयस्वालनी कॉन्फिडेंटली बॅटिंग तिसऱ्या दिवशीच्या अखेरीला केलेली आहे, त्यामुळे आता 152 धावा करायच्या आहेत। जेवण नाही आहे, अशक्य अजिबात नाही आहे। तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये ज्युरेलची बॅटिंग, कुलदीप आणि अश्विनच्या बॉलिंगमुळे भारतीय संघाने पुनरागमन करून दाखवलेलं आहे। काल आपण म्हणत होतो
लाडू बनवले नातवासाठी खाऊन गेला बोका. आज तो पळवलेला बोक्यानी जो लाडवाचा डबा पळवला होता भारतीय संघाच्या ज्युरेल, अश्विन आणि कुलदीपनी शोधून तो परत आणलाय असं मला वर्णन करावंसं वाटतं. या मॅचमध्ये बघत असताना खूप मजा येते. त्याचं कारण असं आहे की मी पत्रकार कक्षात बसताना ती मला सीट छान मिळाली आहे, एकदम मस्त समोर मॅच दिसते आहे. कधी कुंबळे शेजारी येऊन बसून गप्पा मारतो, बॉलिंगच्या बाबतीत सांगतो, कधी सुनील गावस्कर सर येतात, ते बॅटिंगबाबत अंदाज वर्तवतात. रवी शास्त्री त्याच्या कॉन्फिडेंटली भाषेमध्ये काहीतरी वेगळाच पॉईंट मांडतो. हे सगळं ऐकत ऐकत मॅच बघणं याच्यासारखी मजा नसते. 3 दिवस 3 रंग या सामन्यांनी दाखवलेले आहेत. चौथ्या दिवशी विजयाचा रंग दिसावा एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुमची तीच असणार मला अजिबात शंका नाही आहे. त्यामुळे आज ज्युरेलजी जी बॅटिंग केली, गंमत बघा, छोट्या गावातनं आलेली ही पोरं भारतीय संघात नुसती येत नाही आहेत तर ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न करतायत. इतकी ही छान गोष्ट वाटते ना. हे खरी भारतीय क्रिकेटची ताकद वाटायला लागली आहे की बेनस्टेन म्हणतो ती या पोरांमध्ये जेव्हा दिसायला लागते तेव्हा खरा आनंद होतो. त्यामुळे ज्युरेलच्या बॅटिंगबद्दल तुम्हाला काय वाटलं, त्यांनी कुलदीपने केलेल्या भागीदारीबद्दल काय वाटलं मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर गरज असताना अश्विन आणि कुलदीपनी जो टिच्चून मारा केला, 9 शिकारी केलेले आहेत, दोघांनी मिळून 9 विकेट्स काढलेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. फक्त त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आता चौथ्या दिवशीचा खेळ मजेदार असणार आहे. हा सामना चौथ्या दिवशी संपणार आहे हे सुद्धा नक्की आहे. फक्त निकाल जो आहे तो 3-1 असा असावा. म्हणजे काय तुम्हाला माहिती हो मी काय म्हणतो ते. बाय बाय.